पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। नवापूर आरटीओ चेकपोस्टवर बनावट पोलिसांचा पर्दाफाश, ट्रक चालकांकडून वसुली करणारे तिघे ताब्यात। सुरत धुळे महामार्गावर पोलिसांच्या नावाने उघड उकळपट्टी, नवापूर पोलिसांची तात्काळ कारवाई। ताप्ती जिल्ह्याच्या सीमेजवळ असलेल्या महाराष्ट्रातील नवापूर तालुक्यातील बेडकी गावाजवळील चेकपोस्ट परिसरात पोलिसांच्या नावाने ट्रक चालकांकडून वसुली करणाऱ्या तिघांना ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। या प्रकरणी नवापूर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला। मिळालेल्या माहितीनुसार सुरत धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील आरटीओ चेकपोस्टवरून सुरतहून महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या ट्रकांची कागदपत्रे व ओव्हरलोडिंगची तपासणी केली जाते। शनिवारी सायंकाळी 4:30च्या सुमारास एका कारमधून आलेल्या तिघांनी चेकपोस्ट गेटजवळ वाहन उभे करून सुरतच्या दिशेने येणाऱ्या ट्रकांना थांबवत चालकांकडून पैसे उकळल्याचा प्रकार उघडकीस आला। ग्रामस्थांना संशय आल्याने त्यांनी संबंधितांची चौकशी केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही। त्यानंतर नवापूर पोलिसांना माहिती देण्यात आली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिघांना ताब्यात घेतले। या प्रकरणी पोलीस कर्मचारी विनोद बाजीराव पराडके यांच्या फिर्यादीवरून खुमान सिंग, धुवीर सिंग कुसवा वय 42, कमल तेजराम चौहान वय 33 व प्रताप सरदार सिसोदिया वय 34 सर्व राहणार इंदूर मध्य प्रदेश यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आलाय। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक केशव मिठ्या गावित करीत आहेत। दरम्यान या घटनेमुळे ट्रक चालकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। संबंधितांनी वाहनावर भ्रामक क्रमांक प्लेट बसवल्याची बाबही प्राथमिक तपासात समोर आली। पोलिसांकडून जप्त वाहनाची तसेच इतर कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत असून यापूर्वीही अशा प्रकारे वसुली करण्यात आली आहे का याचा तपास सुरू आहे। नागरिकांनी संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावे असे आवाहन करण्यात आले।